जिल्हा परिषदेने एकल महिलांच्या पुनर्विकासासाठी आयोजित केलेला वधूवर परिचय मेळावा स्थगित केल्याची माहिती इच्छुकांना न मिळाल्याने रविवारी नवीन प्रशासकीय इमारतीजवळ मोठी गर्दी झाली, ज्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झालं। एकल महिलांच्या आयुष्यातील दुःख कमी करण्याच्या हेतूने त्यांचा पुनर्विवाह घडवून आणण्यासाठी जिल्हा परिषदेने घेतलेला पुढाकार त्यांच्या चांगलाच अंगलट आलाय। रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी आयोजित पहिल्याच वधूवर मेळाव्याला मिळालेल्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे प्रशासनाला हा मेळावा स्थगित करण्याची नामुष्की ओढवली आहे। नागरिकांपर्यंत हा निरोपच न पोहोचल्याने रविवारी जिल्हा परिषदेत विवाह इच्छुक वधूवरांची तोफ गर्दी झाल्याचा एकच सावळा गोंधळ उडाला। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी एकल महिला पुनर्विवाह परिचय मेळाव्यासाठी नवचेतना अभियानाची घोषणा केली। प्रशासनाने जोरदार तयारी करत वधूवरांच्या नाव नोंदणी सुरू केली। या नोंदणीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आणि तब्बल 8,000वर वरांनी नोंदणी केली। यात गुजरात राज्यातून देखील नोंदणी झाली, परंतु महिलांची संख्या नगण्य होती। प्रशासनाला अपेक्षापेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्यामुळे त्यांचे नियोजन धाडकन कोसळले। एकाच दिवशी 8 ते 10,000 व्यक्तींचे नियोजन करणे अशक्य असल्याने प्रशासनाला हा मेळावा घेणे अशक्य झालं। परिणामी 8 दिवसांपूर्वीच हा मेळावा स्थगित करण्याची घोषणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी केली। मेळावा स्थगितीची माहिती जाहिरातीच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न केला, परंतु मेळाव्याच्या नियोजनाच्या तुलनेत मेळावा स्थगितीची माहिती विवाहिच्छुक व्यक्तींपर्यंत पोहोचली नाही। त्यामुळे रविवारी मेळाव्यासाठी त्र्यंबक रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीजवळ लोकांची तोबा गर्दी झाली। अगदी जळगाव, चाळीसगाव, सटाणा, मालेगाव, अहिल्यानगर येथील इच्छुक या मेळाव्यासाठी दाखल झाले। प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराचा त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केलाय। त्यावेळी तेथे समजूत काढण्यासाठी उपस्थित असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांची चांगलीच अडचण झाली। 1 ते 2 तास हा गोंधळ बघायला मिळाला। जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी प्रताप पाटील यांनी आलेल्या व्यक्तींची समजूत काढत त्यांना माघारी पाठविले। एकल महिला पुनर्विवाह मेळाव्याचे उद्देश चांगला असून त्याला मिळालेला प्रतिसाद अपेक्षेपेक्षा जास्त आहे। त्यामुळे याचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाला अजून काही दिवसांचा अवधी लागेल। त्यानंतर योग्य पद्धतीने याचे नियोजन करून विवाह जुळविणे शक्य होईल असे सांगत प्रशासनाने फसलेल्या नियोजनाची सावरासावर करण्याचा प्रयत्न केलाय। एकल महिला मेळाव्याच्या निमित्ताने रविवारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीत विवाह इच्छुक 35 महिला व तब्बल 408 पुरुष प्रत्यक्ष उपस्थित होते। त्यांनी नोंदवहीत हजेरी नोंदविली। यात अगदी 30 वर्षांच्या तरुणांपासून ते 65 वर्षांपर्यंतच्या वयस्कर व्यक्तींपर्यंतचा समावेश आहे। डोक्यावर टोपी आणि हातात धोतर घालून आलेल्या वयोवृद्ध व्यक्तींनाही पुनर्विवाहाची अपेक्षा लागलेली असल्याने त्यांनीही हजेरी लावली। एकल महिलांच्या विवाह इच्छुक वधूवरांचा मेळावा 8 दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आलेला असला तरीही ऐनवेळी लोक येऊ शकतात याची जाणीव ठेवत जिल्हा परिषदेने त्याची जबाबदारी 4 अधिकाऱ्यांवर निश्चित केली आहे। त्यांना आलेल्या लोकांचा रोषाचा सामना करावा लागला। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।